A very warm welcome to my dear all students. This is Mr. Navneet Nandakumar Yeshwantrao, the English literature of Indian writing. And in this lesson, in this session, we are going to discuss about the essays. In the Indian writing in English, we have to study in Unit 1 the essays, in Unit 2 short stories, and in Unit 3 that novel. My dear friends, you know the anxiety about money, anxiety about traveling, anxiety about job, anxiety about mobile network. What is anxiety? Anxiety means चिंता. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता असतात, काळजी असते. बघ, प्रत्येकाची चिंता ही वेगवेगळ्या प्रकारची असते. सो दी टुडेज टॉपिक इज एन्झायटी ऑफ इंडियननेस. दी ऑथर मीनाक्षी मुखर्जी, she wants to tell us about the anxiety of Indianness. Actually, this essay was firstly published as the anxiety of Indianness, our novels in English, in the Economic and Political Weekly, volume 28, and date was 27 November 1993. It was firstly published in that weekly, Economic and Political Weekly, and then included in the book The Perishable Empire, Essays on Indian Writing in English. It was in 2000. Meenakshi Mukherjee is the author, the writer of this essay. Is an Indian writer and critic. She is a well-known writer as well as a good critic itself. She has won Sahitya Akademi पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. She has written many novels and critical essays. वेगवेगळ्या नॉवेल्स त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि क्रिटिकल एसेस देखील त्यांनी लिहिलेले आहेत. She has written a biography of R.C. Datt, an Indian for all seasons. R.C. दत्त या राजकीय सामाजिक व्यक्तिमत्वावरचं चरित्र मीनाक्षी मुखर्जी यांनी लिहिलेलं आहे. This essay aptly sums up an important and intriguing questions related to the cultural identity and post-colonial makeover. It forms a logical and deeply analyzed answer relating to the argument as to should Indian writers come of age and get rid of their colonial hangover to write in their own vernacular languages, or should they continue to write in the Queen's language and thereby forge a new identity in the international platform, or should they form a new kind of English language that would be identifiable with the culture and ethnicity of India. निबंधाच्या सुरुवातीलाच लेखिका आपलं मत स्पष्ट करते की भारतीय लेखकांनी किंवा भारतीय जे लेखक आहेत त्यांनी आपल्यावरचा जो कॉलोनियल हँगओव्हर आहे किंवा जो ठपका आहे किंवा त्यांचा जो प्रभाव आहे त्या प्रभावातून आपण बाहेर पडायला हवं. ज्या वसाहतवादी जो आपल्यावरचा हँगओव्हर आहे त्याच्यातून आपण मुक्त व्हायला हवं, किंवा त्यांची जी क्वीनची जी भाषा आहे ती आपण समजून घ्यायला हवी आणि त्यामधून आपण बाहेर पडायला हवं. हा एक युक्तिवाद जो आहे तो त्यांनी अतिशय तार्किक पद्धतीनं आणि सखोल पद्धतीनं या निबंधामध्ये मांडलेला आहे. भाषा आणि त्याद्वारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एक जर ओळख निर्माण झाली आहे किंवा त्यांनी एक नवीन प्रकारची इंग्रजी भाषा तयार केली पाहिजे जी भारताची संस्कृती
आणि त्याच्या वांशिकतेच्या ओळखण्याला एक योग्य असेल. हा युक्तिवाद देशाची आणि स्वतःची राष्ट्रीय ओळख तयार करण्यासाठी आवश्यक आहे असं लेखिकेचं मत आहे. आता 6 भागांमध्ये आपल्याला हा निबंध बघायला मिळतो. निबंधाची सुरुवात ही पॅरिसमध्ये राहणाऱ्या राजाराव यांच्या कंठपुरा या फॉरवर्ड पासून सुरुवात होते. ऍक्च्युली इट वॉज पब्लिश्ड इन 1938. त्यांच्या या निबंधाच्या अग्रभागाच्या संदर्भामध्ये निबंध त्या सुरू करताना म्हणतात की या अग्रलेखात राव यांनी प्रथमच भारतीय संदर्भामध्ये भाषा आणि संस्कृतीमधील संघर्षाच्या समस्येचे निराकरण केले. The Rajarao says that English is the language of our intellectual makeup and not of our emotional makeup. इंग्रजी ही भाषा जी आहे, ही भाषा आपल्या बुद्धिमत्तेला शोभते, ना की आपल्या भावनांना. आपल्याला जर काही व्यक्त करायचं असेल तर ती भावना अधिक योग्य किंवा अतिशय समर्पकरित्या ही आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपण व्यक्त करू शकतो, जी आपण इंग्रजीमध्ये नाही करू शकत. तर दी इंग्लिश लँग्वेज ऑफ आवर इंटेलेक्च्युअल मेकअप अँड नॉट ऑफ आवर इमोशनल मेकअप. He tried to write in this language with memory, myth, oral tales and gossip to capture the texture of daily existence in his Kanthapura. त्या भाषेत प्रादेशिक कादंबरी लिहिणे आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रेक्षक शोधणे कठीण काम आहे. आणि म्हणून निबंधाच्या पुढील भागात मीनाक्षी मुखर्जी भारतीय इंग्रजी साहित्य भारताच्या प्रादेशिक साहित्यापेक्षा कसे वेगळे आहेत हे दर्शवण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा एखादा लेखक बंगाली, हिंदी, मराठी किंवा इतर कोणत्याही प्रादेशिक भाषांमध्ये लिहितो, तो लेखक इंग्रजी भाषेच्या लेखकांप्रमाणेच संस्कृती, परंपरा आणि धर्माचे ओझे वाहत नाही. Meenakshi Mukherjee makes it very clear in the beginning that the term Indianness is not applicable to regional novels. मीनाक्षी मुखर्जी सुरुवातीलाच आपल्याला क्लिअर करतात की इंडियननेस ही जी संकल्पना आहे ही रिजनल नॉवेल्सच्या संदर्भामध्ये लागू नाही होत. द टर्म इज ऍप्लिकेबल टू ओनली नॉवेल्स विच आर रिटन इन इंग्लिश. तर ही संकल्पना त्या साहित्यासाठी, त्या लिखाणासाठी लागू पडते की जे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. इंग्लिश वॉज द लँग्वेज ऑफ आवर रूलर्स. आता काही लोक म्हणतील की इंग्लिश ही फक्त आपल्यावर राज्य करणाऱ्यांचीच भाषा आहे. Nowadays it is also considered to be a language of power and privilege. पण आता जी ही भाषा आहे, ही भाषा एक प्रकारे शक्ती किंवा एक अधिकाराची भाषा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे इंग्लिशमध्ये लिहिणं एका लेखकासाठी वाईड रीडरशिप मिळण्यासाठी फायद्याचं आहे. अ रायटर रायटिंग इन इंग्लिश सर्टनली गेट्स अ वाईड रीडरशिप इन दी वर्ल्ड मार्केट दॅन दी रायटर रायटिंग इन इंडियन लँग्वेजेस लाईक मराठी, पंजाबी और हिंदी. एखाद्या लेखकाला इंग्लिशमध्ये जेव्हा तो लिहितो तेव्हा त्याला रीडरशिप जी आहे ती त्याला मोठ्या प्रमाणात मिळते की जेव्हा तो त्याच्या प्रादेशिक भाषेमध्ये लिहितो तेव्हा त्याला वाचक हा कमी प्रमाणात मिळतो. तो लेखक इंग्रजी भाषेच्या लेखकांप्रमाणे संस्कृती, परंपरा आणि धर्माचे ओझे वाहत नाही. दे हॅव लिटररी कॉम्पिटन्स इन इंग्लिश ओनली. आणि म्हणून याचा अर्थ असा नाही होत की त्यांना देशाचा, राष्ट्राचा अभिमान वाटत नाही किंवा जे आपल्यावर राज्य करतायत, ज्यांनी राज्यकारभार केला त्यांचीच भाषा आपण लिहिणं म्हणजे आपण देशद्रोही आहोत का, तर असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही. तर त्यांना इंग्लिशमध्ये लिहिण्यातच त्यांची क्षमता असते. आणि याचा अर्थ असा होत नाही की ते लोक इंग्लंडशीच निष्ठावान आहेत. त्यांची भाषा
ही जरी प्रांतिक भाषा असली तरी याचा अर्थ असा नाही होत जेव्हा ते इंग्लिशमध्ये लिहितात की त्यांना त्यांच्या भाषेच्या देशभक्तीच्या बद्दल किंवा त्यांच्या देशभक्तीच्या भावनांच्या बद्दल ते महत्व देत नाहीत, किंवा याचा असाही अर्थ होत नाही की त्या लेखकांना आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांकडून प्रसिद्धी आणि फक्त पैसेच मिळवण्यात रस आहे. मेनी रायटर्स डेलिबरेटली चूज टू राईट इन इंग्लिश. आणि म्हणून ज्या ज्या लोकांना इंग्लिशमध्ये लिहिण्याची क्षमता होती ते लोक निश्चितपणे हेतुपुरस्कारपणे इंग्लिशमधून लिहायला त्यांनी सुरुवात केली. आणि म्हणून या ठिकाणी या निबंधामध्ये हे सर्व प्रश्न उपस्थित करताना मीनाक्षी मुखर्जी यांनी एक प्रकारे टोला लगावलेला दिसतोय की भारतीय इंग्रजी लेखक इंग्रजी भाषेत कोणत्याही विरोधी भावनांच्या कारणामुळे किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्याच्या हेतूने लिहत नाहीत, तर भारतीय इंग्रजी लेखकांच्या प्रेक्षकांच्या तुलनेत प्रादेशिक लेखकांचे प्रेक्षक मोठे आहेत. इन इंडिया, Indian writing in English became a recognizable literary phenomenon in 1930s. R.K. Narayan, Raja Rao, and Mulk Raj Anand are also called as big bees in Indian English novel. They became very popular novelists in 1930. आणि मग त्या असं म्हणतात की इंडियन रायटिंग इन इंग्लिश बिकेम अ रिकॉग्नायझेबल लिटररी फेनोमेनन. आता इंग्लिश जे लिटररी वर्क आहे किंवा इंग्लिश लिखाण जे आहे ते सुद्धा आता 1930 मध्ये एक रिकॉग्नायझेबल फेनोमेनन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि मग त्याच वेळेला R.K. नारायण, राजाराव, मुल्कराज आनंद यांना एक प्रकारे बिग बीज म्हणून ओळखलं जाऊ लागलं इंडियन इंग्लिश नॉव्हेल्समध्ये. दे बिकम व्हेरी पॉप्युलर नॉव्हेलिस्ट इन 1930s. 1930 मध्ये ते प्रचंड प्रसिद्ध झाले, सुप्रसिद्ध झाले. दे बिलॉंग टू डिफरंट बॅकग्राऊंड्स. त्यांचे वेगवेगळे बॅकग्राऊंड्स त्यांनी सांगितलेले आहेत. व त्याच्यामध्ये मुल्कराज आनंद राईट्स अबाउट दी लोअर क्लासेस. मुल्कराज आनंद लोअर क्लासच्या संदर्भामध्ये लिहितात. राजाराव राईट्स अबाउट दी ब्राह्मनिकल सोसायटी इन इंडिया. राजाराव आनंद ब्राह्मनिकल सोसायटी बद्दल लिहितात भारताच्या. आणि R.K. नारायण मालगुडी अँड इमॅजिनरी साऊथ इंडियन टाउन प्रोव्हाइड्स दी सेटिंग टू हिज नॉवेल्स. R.K. नारायण यांच्या नॉवेलमध्ये आपल्याला मालगुडी आणि एक इमॅजिनरी साऊथ इंडियन टाउनची आपल्याला सेटिंग दिसते नॉवेल्समध्ये. हिज नॉवेल्स डील्स विथ द अपर कास्ट हिंदूज हु आर व्हेरी ट्रॅडिशनल. त्यांच्या नॉवेल्समध्ये आपल्याला जे एक हिरोज किंवा जे कॅरेक्टर्स दिसतात ते अप्पर कास्ट हिंदू दिसतात अँड दे आर व्हेरी ट्रॅडिशनल. हिज कॅरेक्टर्स आर अनहिरोईक अँड अनरोमॅन्टिक. त्यांचे जे कॅरेक्टर असतात ते अनहिरोईक किंवा अनरोमॅन्टिक असतात. द नॉवेल्स इन इंडियन लँग्वेजेस लाईक मैला अंकल, जागर्ज फ्रॉम नॉर्थ इंडिया आर व्हॅरिगेटेड इन टर्म्स ऑफ कास्ट अँड सबकास्ट, लँग्वेज अँड डायलेक्ट. आता इंडियन लँग्वेज मधल्या ज्या काही नॉवेल्स आहेत, मग त्यात मैला अंकल असेल, जागर्ज असेल, ज्या नॉर्थ इंडिया मधल्या आहेत त्यांचा एक वेगळा अनुभव आपल्याला बघायला मिळतो. मग तो कास्ट किंवा सबकास्टच्या संदर्भामध्ये असेल, भाषेच्या संदर्भामध्ये असेल किंवा स्थानिक भाषेच्या संदर्भामध्ये असेल. दे डील विथ रुरल, अर्बन ॲज वेल ॲज सिम्प्लिसिटी, सॉफिस्टिकेशन इन ह्युमन लाईफ. तर त्यांच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांचा किंवा साधा सिम्प्लिसिटी किंवा सॉफिस्टिकेशन, एक सुधारलेला पिढीचा किंवा मानवी जीवनाचा आपल्याला त्याच्यामध्ये उदाहरण किंवा एक एकंदरीत डिपिक्शन दिसतं. पुढे जाऊन लेखिका आपलं मत या इंग्रजी लेखकाच्या संदर्भामध्ये किंवा इंडियन नेसच्या संदर्भामध्ये म्हणत असताना व्यक्त करतात की भारतीय इंग्रजी लेखकांच्या प्रेक्षकांच्या तुलनेत प्रादेशिक लेखकांचे प्रेक्षक मोठे आहेत, परंतु त्यांची मातृभाषा काय आहे याची पर्वा न करता त्यांनी इंग्रजी साहित्यात त्यांची क्षमता आहे, जे आपण मगाशी म्हणालो, साहित्यिक क्षमता असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. पुढे जाऊन मुखर्जी असंही नमूद करतात की ही प्रवृत्ती भारतात अजिबात नवीन घटना नव्हती. त्या असं म्हणतात की ही जी घटना आहे ही भारतामध्ये नवीन घटना नव्हती. इट वॉज नॉट न्यू फेनोमेनन टू द इंडिया दॅट इज हॅपनिंग just in one's time. It was happened before that in India.
त्या म्हणतात की याच्या अगोदर देखील अशी घटना घडली आहे किंवा इंग्लिशमध्ये लिहिणं हे भारतामध्ये नवीन नव्हतं असं त्यांना वाटतं. हाऊएव्हर मीनाक्षी मुखर्जी counter argues that English writers write in English not because of any counter nationalistic feelings nor because they intended to gain fame and popularity in the international platform. In section 3 of the essay, Mukherjee delves upon the reasons why English writing in India was destined to remain in a nascent stage for a long time and how, ultimately, such writers have to depend upon the Indianness of their writings to make a mark in an international arena. आता काही लेखकांना इंटरनॅशनल एरेनामध्ये किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये, इंटरनॅशनल साहित्यामध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण करायची होती आणि ही स्वतंत्र ओळख फक्त ओळख न राहता आपली स्वतःची शक्ती ही इंग्रजीमध्ये आपल्या लेखनाच्या पद्धतीचा वापर करून भारतातील प्रचलित ज्या सांस्कृतिक उणीवा आहेत किंवा ज्याचे वर्गीकरण करून एक श्रेणीबद्ध हिंदू समाजातील जातीय असमानता असेल किंवा अस्मिता असेल आणि त्या अस्मितेच्या होणाऱ्या ज्या सफरिंग्स आहेत, दुःख आहेत, या सगळ्या ज्या जबाबदार गोष्टी आहेत किंवा ज्या दुःखासाठी जबाबदार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लेखनामध्ये या लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. किंवा या सगळ्या पुरुषप्रधान समाजामध्ये भारतीय इंग्रजी लेखक बरेच दिवस देशाला भाषिक एकात्मतेमध्ये एकत्र करण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्याला दिसत आहेत, जेणेकरून ते एक दुफळीवाद वाढवण्याऐवजी एक सामूहिक ओळख दर्शवू शकतील. आणि याचाच आरसा म्हणा किंवा याचंच जे वर्णन आपल्याला इंडियन नॉवेल्स मध्ये आपल्याला बघायला मिळालं. The English was the language of administration and higher education, not the language of literary production, but Indian novel flourish in all Indian languages. एकेकाळी जेव्हा भारतीय लँग्वेजचा विचार करतो किंवा इंडियन इंग्लिश नॉवेल्सचा विचार करतो, तर इन इंडियन इंग्लिश नॉवेल्स जनरली डील विथ नॅशनल फ्रीडम मोमेंट्स. भारतीय इंडियन इंग्लिश नॉवेल्स मध्ये आपल्याला काय बघायला मिळालं की राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ, partition of the country, the subject of Indian English novels, the theme of Indian English novels, they depicted the situation of India, which was like their themes, their subjects. It's a partition of country, the clash between tradition and modernity. परंपरा आणि आधुनिकतावाद यांना एकत्र घट्ट बांधणारी जी थीम आहे ती थीम असेल किंवा पार्टिशन ऑफ कंट्री असेल, द फेथ अँड रॅशनॅलिटी, विश्वास आणि विवेक, समंजसपणा किंवा वैचारिकता ज्याला आपण म्हणतो, या अशा प्रकारची थीम त्याच्यामध्ये त्यांनी वापरली. ईस्ट वर्सेस वेस्ट कॉन्फ्लिक्ट, ईस्ट वर्सेस वेस्ट जो संघर्ष आहे तो संघर्ष त्यांनी त्यांच्या त्यावेळेच्या नॉवेल्स मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. डिस्टिंगरेशन ऑफ द जॉईंट फॅमिली, डिसइंटिग्रेशन ऑफ जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब पद्धतीचं विघटन किंबहुना एक्सप्लॉयटेशन ऑफ वुमन, महिलांचं शोषण, कुटुंबांचं विघटन, अशा वेगवेगळ्या तत्कालीन ज्या सामाजिक विघटनाच्या कन्सेप्ट होत्या त्या कन्सेप्ट किंवा त्या थीम, ते सब्जेक्ट या इंडियन इंग्लिश नॉवेल्समध्ये आपल्याला बघायला मिळत होत्या. The students of literature are aware that Indian English novels were traditionally been implicated in construction and consolidation of the idea of the nation. पण जे लिटरेचरचे पुढे स्टुडंट्स झाले किंवा इंग्लिश ज्या लोकांनी शिकले, जे आत्मसात केलं, जी नवीन जनरेशन आहे, त्यांचा मुख्य हेतू हा होता की या सगळ्यांना एकत्र करायचं किंवा जे विभाजनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या न मांडता दी कन्सोलिडेशन ऑफ द आयडिया ऑफ द नेशन, देशाच्या एकत्रीकरणाला मांडण्याचा त्यांचा हट्ट होता किंवा ते मांडण्याचा प्रयत्न करू लागले होते.
एक दुफळीवाद दाखवण्याऐवजी सामूहिक ओळख दर्शवू शकतील असा दर्शवण्याचा त्यांचा विचार सुरू झाला. आणि देन इंडियन नॉवेल फ्लरिश इन ऑल इंडियन लँग्वेजेस. आणि मग भारतीय ज्या कादंबऱ्या होत्या त्या भारताच्या सर्व भाषांमध्ये एक त्यांचा विकास व्हायला सुरुवात झाली होती, बहरू लागल्या होत्या. इन द थ्री बिग बीज लाईक आर के नारायण, राजाराव अँड मुल्कराज आनंद स्टार्टेड देअर करिअर्स इन 1930. आपण मगाशीच म्हणालो की आर के नारायण, राजाराव आणि मुल्कराज आनंद यांनी एक प्रकारे त्यांचं करिअर 1930 मध्ये सुरू केलं. अँड टू बी प्रोडक्टिव्ह अँड कंटिन्यू फॉर हाफ सेंचुरी. जवळजवळ अर्धशतक ते त्यांचं एक काम म्हणा किंवा त्यांचं कंट्रीब्युशन म्हणा, त्यांचं लिखाण म्हणा, हे या भारतीय लिखाणासाठी दिलं त्यांनी, किंवा अर्धशतक जवळजवळ त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. दे हॅव देअर डिफरंट वर्ल्ड्स इन देअर आयडिओलॉजी, बॅकग्राऊंड अँड नॅरेटिव्ह मोड्स. त्यांचे वेगवेगळे आयडिओलॉजी आहे, त्यांच्या लिखाणाचे वेगवेगळे बॅकग्राऊंड्स आहेत, नॅरेटिव्ह मोड्स आहेत, वेगवेगळ्या लिखाणाच्या शैली आहेत किंवा एक नॅरेशन करण्याच्या वेगवेगळ्या शैली आहेत. दे प्रोड्युस्ड मेनी रिअलिस्टिक नॉवेल्स. त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्या लिखाणामध्ये जवळजवळ आपल्याला एक खरेपणा वाटतो, किंवा ऑन द बेस ऑन रिअलिस्टिक सिच्युएशन, ऑन द बेस ऑफ रिअलिस्टिक स्टोरीज. आणि म्हणून दे प्रोड्युस्ड मेनी रिअलिस्टिक नॉवेल्स. आर के नारायण प्रोड्युस्ड ब्राह्मणिक हाय कास्ट novels. Mulkraj Anand dealt with the lower class, while R.K. Narayan produced the Malgudi novels. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शैली आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. या निबंधाच्या पुढच्या भागामध्ये मुखर्जी यांनी इंग्रजी लिखाण आणि त्याच्यामधील जो एकात्मिकेचा जो विषय आहे किंवा तो ज्या पद्धतीने युक्तिवाद मांडलेला आहे, तर मुखर्जी यांनी इंग्रजी लिखाण आणि त्याच्या दीर्घकाळ अस्तित्वात असलेल्या कारणास्तव का आलं, आणि शेवटी अशा लेखकांना त्यांच्या लिखाणाच्या भारतीयतेवर अवलंबून कसं राहावं लागेल या कारणावरून त्या सांगतात. म्हणजे इंग्रजी लिखाण दीर्घकाळ अस्तित्वात असलेल्या कारणास्तव आपल्या लेखकांना त्यांच्या लिखाणाच्या भारतीयतेवर अवलंबून कसं राहावे लागेल या कारणावरून त्या सांगतात की आंतरराष्ट्रीय क्षेत्रात स्वतःची एक ओळख निर्माण करावी लागेल. दीर्घकाळापर्यंत बालपण किंवा नवशिक्या अवस्थेची मुख्य कारणे म्हणजे साहित्यिक निर्मितीच्या योग्य परिस्थितीची कमतरता, जिथे संस्कृती आणि त्याचे विविधता, एक भाषा आणि तिचे बोलीभाषा, शतकानुशतके मौखिक परंपरा आणि लिखित साहित्य जे निर्मितीस जातात, मग ते नवीन मजकूर, न्यू chapters, new messages, new paragraphs, the new content. Because of the English and the colonial pressure, either impact of colonialism, the tradition of Indian writing in English discontinues. The older generation writers took much effort to the creative work in English or American literature, American books. They did not have any acquaintance with Bhasha literature. If these new writers got much fame and popularity abroad, it will be based on their relationship with India and their ability of their own culture. These writers may have spent a few years abroad or have settled down in some other country. They are either displaced, diasporic, migratory, or they belong to mixed heritage with lost country. एकीकडे भारतात राहणाऱ्या लेखकांना किंवा भारतात राहणाऱ्या लेखकांसाठी इंग्लिश लिहिणं आणि इंग्लिश लिहिताना इंडियननेस मेन्शन करणं कठीण वाटत नाही, कारण ते एकसंघता किंवा त्यांच्या लिखाणांमध्ये प्रांतिक भाषांमध्ये ज्या ज्या वेळेला त्यांनी लिहिलं तेव्हा त्यांच्या भाषांमध्ये
जे आपण मगाशी म्हणालो की कशा पद्धतीनं त्यांच्या निबंधांचे किंवा त्यांच्या लिखाणाचे विषय होते, मग कुटुंबांचे विघटन किंवा महिलांचं शोषण वगैरे. तर 1980 मध्ये जेव्हा एक भडका उडाला, द एक्सप्लोजन झालं. इन 1970 देर वॉज अ बॅरन डिकेड. इन 1980s देर वॉज अ एक्सप्लॉजन. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन रायटिंग इन इंग्लिश इज डिसकंटिन्युअस. एक प्रकारे इंडियन रायटिंगची जी एक नवीन सुरुवात झाली होती किंवा एक ट्रॅडिशन सुरू झालं होतं, आणि त्याच्या सुरुवातीला या आणि सलमान रश्दी ब्रॉट मिडनाईट चिल्ड्रन इन न्यू मॉडर्निस्ट मोड. सलमान रश्दींनी मिडनाईट चिल्ड्रन नावाचं त्यांचं जे लिखाण आहे ते एका वेगळ्या पद्धतीनं किंवा आधुनिक पद्धतीनं ते साहित्यामध्ये आणलं. ही चॅलेंज द लेटेस्ट लिटररी थेअरी, लँग्वेजेस, नेशन, हिस्ट्री अँड नरेटिव्ह मोड्स इन धिस नॉवेल. त्यांनी त्यांच्या कादंबरीमध्ये जणू काही सध्याच्या ज्या सुरू असलेल्या लिटररी थिअरी आहेत किंवा भाषा आहेत किंवा नेशन्सबद्दलच्या काही थीम आहेत किंवा हिस्ट्री संदर्भाच्या आहेत, त्या लिखाणाच्या शैलीला एक प्रकारे चॅलेंज केला. अँड इट वॉज अ ग्रँड सक्सेस. आणि ती सक्सेसफुल नॉवेल त्यांची मिडनाईट चिल्ड्रन झाली. मिडनाईट चिल्ड्रन प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन द हिस्ट्री ऑफ इंडियन इंग्लिश लिटररी आयदर लिटरसी कल्चर. साहित्यिक संस्कृतीमध्ये किंवा इंग्लिश लिटरेचरच्या इतिहासामध्ये मिडनाईट चिल्ड्रननं एक महत्त्वाचा रोल प्ले केला असं आपल्याला सांगता येईल. दिस नॉवेल ऑफर्ड द इंडियन रीडर अ प्लेफुल अँड इमॅजिनेटिव्ह रिप्रेझेंटेशन ऑफ हिज रिसेंट हिस्ट्री. या कादंबरीमध्ये भारताच्या रिसेंट हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये एक इमॅजिनेटिव्ह रिप्रेझेंटेशन आणि एक महत्त्वाचं किंवा सहज समजेल अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन त्यांच्या या नॉवेलमध्ये आपल्याला बघायला मिळालं. ही प्रेझेंटेड दी पब्लिक इव्हेंट्स इन अ डिफरंट वे टू हिज रीडर्स. एका वेगळ्या पद्धतीनं त्यानं जे पब्लिक इव्हेंट्स होते ते डिफरंट पद्धतीनं मांडले आपण असं म्हणू शकतो. अँड इट इज अ नरेटिव्ह ऑफ दी अबंडंट मल्टिप्लायसिटी ऑफ इंडिया थ्रेटन बाय दी ब्लॅक forces of binary opposition on one side. It can also be read as an obsessive fear of fragmentation and total disintegration of India. On the other hand, it also constructs the idea of a nation, an India that is inclusive and tolerant. या सगळ्यामध्ये जेव्हा त्यानं भारतातले पब्लिक इव्हेंट्स किंवा सगळा कल्चर त्यानं मांडत असताना दी डिसइंटिग्रेशन ऑफ इंडिया, भारताचं होणारं विघटन किंवा कौटुंबिक विघटन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडल्या. आणि हेच मांडत असताना दी कन्स्ट्रक्ट दी आयडिया ऑफ इंडिया ऑफ अ नेशन अँड इंडिया दॅट इज इन्क्लुझिव्ह, सर्वसमावेशक आणि सहिष्णू देश, हे देखील त्यानं त्याच्यामध्ये मांडलं. इट्स अ नॅरेटिव्ह एंड्स विथ द डिक्लेरेशन ऑफ एमर्जन्सी इन इंडिया. आफ्टर द सक्सेस ऑफ मिडनाईट चिल्ड्रन, मेनी रायटर्स एमर्ज्ड ओव्हर द इयर्स विथ डिस्टिंक्ट व्हॉइसेस. आणि मिडनाईट चिल्ड्रन नंतर भारतामध्ये विविध लेखक एमर्ज झाले, जन्माला आले किंवा उदयास आले. ते वेगवेगळ्या शब्दांमध्ये, वेगवेगळ्या आवाजांमध्ये किंवा वेगवेगळ्या भाषेमध्ये, वेगवेगळ्या शैलीने. थोडक्यात दी मेनी रायटर्स एमर्ज्ड ओव्हर द इयर्स विथ डिस्टिंक्ट व्हॉइसेस. भिन्न प्रश्नांसह किंवा भिन्न मुद्द्यांसह लेखक भारतामध्ये उदयास आले. टायमथी ब्रेनन्स in 1989, it was a new category of novelists, namely third world cosmopolitans, became globally visible. The discussion about third world cosmopolitans forms in the section 5 of this essay, Anxiety of Indianness. These are writers who have emerged from a non-Western culture and have made their mark in the international arena and comprise of major African, Asian and Latin American novelists. हे असे लेखक आहेत
की जे नॉन वेस्टर्न कल्चरमधून एमर्ज झालेले आहेत. इट मीन्स इन इंडिया. मग ते आफ्रिकन असू द्यात, आशियन असू द्यात किंवा लॅटिन अमेरिकन नॉवेलिस्ट असू द्यात. दिस कॉस्मोपॉलिटन्स, या ज्या विशाल दृष्टिकोनाच्या लेखकांनी किंवा हे जे नॉन वेस्टर्न कल्चरल रायटर आहेत, ऑल्सो नॉन ॲज पोस्ट कॉलोनियल्स, हायलाइट द एक्सपिरियन्स ऑफ कॉलोनियलिझम ॲज थीम ऑर मेटाफॉर. आणि मग यांनी एक प्रकारे जणू काही या त्यांच्या लिखाणांमध्ये कॉलोनियलिझम, वसाहतवाद एक रूपक अलंकाराच्या माध्यमातून त्यांच्या साहित्यामध्ये मांडला. सच अ थीम प्रूव्स युजफुल इन ट्रेसिंग द रूट्स ऑफ मॉडर्निटी इन दिस नॉन वेस्टर्न कल्चर. एक प्रकारे त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये मॉडर्निटीचे रूट्स किंवा मॉडर्निटी जी आहे, आधुनिकता ही त्यांच्याकडे देखील आहे, याचे मूळ इथेच आहे असे एक प्रकारे त्यांनी दाखवून दिले. In the post-colonial period, partition became the major theme of Indian English novels. In the post-colonial period मध्ये विभक्तता ही एक मेजर थीम इंडियन इंग्लिश नॉवेल्समध्ये अस्तित्वात आली, ॲज वेल ॲज नॉवेल्स इन हिंदी, उर्दू, बँगला अँड पंजाबी. इंग्लिश नॉवेलच्या बरोबर हिंदी, उर्दू आणि बांगला, पंजाबी या नॉवेल्समध्ये द पार्टिशन ही एक मुख्य थीम म्हणून उदयास आली. द नॉवेल लाईक गोरा रिफ्लेक्ट्स द थीम ऑफ आयडेंटिटी, नॅशनॅलिटी अँड द इम्पॅक्ट ऑफ कॉलोनियलिझम. गोरा नावाची जी कादंबरी होती त्यामध्ये आयडेंटिटी, राष्ट्रीयता आणि या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट जो आहे, कॉलोनियलिझमचा इम्पॅक्ट, तो या कादंबरीमध्ये बघायला मिळाला. Most of the novels in past and in present have been conditioned by local, diverse and complex pressures and intricate social hierarchies. पास्ट किंवा असेल किंवा प्रेझेंटमधल्या ज्या आहेत त्यामध्ये जी सेटिंग आहे ती सेटिंग आपल्याला लोकल किंवा डायव्हर्स, कॉम्प्लेक्स प्रेशर किंवा गुंतागुंतीचे आणि एक सामाजिक चढउतार जे आहेत ते आपल्याला या कादंबऱ्यांमध्ये बघायला मिळाले. Therefore, the classics in Deshi bhashas do not get any attention even after they are translated into English because of established publication distribution system outside the country. त्यामुळे जे क्लासिक किंवा लिहिणारे होते किंवा देशी भाषांमध्ये लिहिणारे होते ते डू नॉट गेट एनी अटेन्शन इवन आफ्टर दे आर ट्रान्सलेटेड. जरी त्यांचं लिखाण हे प्रमाण किंवा एक प्रांतिक भाषेमधलं असलं तरी त्यांनी कधी जे पब्लिकेशन किंवा डिस्ट्रीब्युशन आहेत जरी ते बाहेरच्या देशातले असले तरी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. Thus, these writings are replete with the idea of rootlessness and displacement. However, there is also emergence of a new distinctive difference between non-Western writers, especially those who write being rooted to their soil and those who have become global citizens. For the latter, the problems of culture and colonization are metaphorical, while for the former it is real and extant. See, in the last 5 sections we have discussed about the language of English, either the anxiety of Indianness. Actually, English was the language of rulers. It's the language of power and privilege. When some writer writes in English, he gets a wide readership in the global market, but he gets more money in the form of royalties, and therefore many writers choose to deliberately write in English. इंग्लिश ही जरी परकीय भाषा असली किंवा कार्य ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांची भाषा असली तरी इंग्लिश ही एक प्रकारे प्रिव्हिलेज किंवा पॉवरची किंवा एक प्रादेशिक किंवा ऑफिशियल लँग्वेज म्हणून ती ओळखली जाऊ लागली. आणि म्हणून बरेचशा लेखक जे आहेत त्यांना एक वाईड रीडरशिप मिळाला, मोठा वाचक वर्ग मिळाला जो जगाच्या मार्केटमध्ये. आणि
ही गेट्स मोर मनी इन द फॉर्म ऑफ रॉयल्टीज. रॉयल्टीच्या माध्यमातून त्यांना प्रचंड पैसे मिळायला लागले. देअर फोर मेनी रायटर्स चूज टू डेलिबरेटली टू राईट इन इंग्लिश. आणि म्हणून बरेचसे लेखक जे आहेत की हे हेतुपुरस्करपणे त्यांनी इंग्लिशमध्ये लिहायला सुरुवात केली. अँड देन इंडियन रायटर राईट्स ऑन अ व्हरायटी ऑफ थीम्स लाईक पार्टिशन दॅट वी हॅव डिस्कस्ड इन द लास्ट सेक्शन. Indian writer writes on a variety of themes like partition, caste system in India, national freedom movement, exploitation of India, exploitation of women and suffering colonialism. वसाहतवादापासून होणारी जो त्यांचा त्रास आहे या संदर्भातल्या ज्या काही थीम आहेत ह्या त्यांच्या लिखाणामध्ये यायला लागल्या. शी हॅज गिवन मेनी एक्झाम्पल्स टू प्रूव्ह हर आयडियाज. आणि त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. शी ॲडमिट्स दॅट द क्लासिक्स इन देशी भाषा डू नॉट गेट इन अटेन्शन बिकॉज देर इज नो वाईड रीडरशिप. आणि म्हणून त्यांनी आपल्याला इथे एक मेन्शन केलेलं आहे की जे इंग्लिशमध्ये लिहित होते त्यांनी या भाषांमध्ये जास्त अटेन्शन, देशी भाषांमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे जास्त अटेन्शन दिलं नाही. शी ॲडमिट्स दॅट द क्लासिक्स इन देशी भाषाज डू नॉट गेट एनी अटेन्शन बिकॉज देर इज नो वाईड रीडरशिप. तिथे वाईड रीडरशिप नाही, एक फक्त लिमिटेड रीडरशिप असल्यामुळे त्यांनी तिथे जास्त लक्ष दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मेनी नॉव्हेलिस्ट इन इंडियन इंग्लिश हॅव सक्सेसफुली मॅनिप्युलेटेड द वेस्टर्न फॉर्म ऑफ फॅब्युलिस्ट नॅरेटिव्ज अँड पोस्ट मॉडर्निस्ट मोड विथ द लोकल लिजेंड्स अँड पॉप्युलर फॅबल्स आर मिथिसाइज विथ कंटेम्पररी रिॲलिटी. बऱ्याचशा लेखकांनी ह्या वेस्टर्न फॉर्ममधले ज्या दंतकथा आहेत त्या दंतकथा सांगण्याचा प्रयत्न आपल्या लिखाणामध्ये करायला सुरुवात केली. की एकीकडे त्यांनी भारताची संस्कृती, भारताची परंपरा, भारताचे मुद्दे, भारताच्या समस्या ह्या इंग्लिशमध्ये जर मांडल्या असत्या तर त्या आणखीन लोकांपर्यंत पोहोचू शकल्या असत्या किंवा एक फेम त्यांना मिळालं असतं. तर लेखिकेची ती जी चिंता आहे, द एन्झायटी ऑफ इंडियननेस, ती आपल्याला या ठिकाणी दिसते. द कल्चरल हायब्रिडिटी हॅज बिकम द व्हॅल्यू ऑफ द वेस्ट. एक सांस्कृतिक संक्रमण ज्याला म्हणतो आपण किंवा एकत्रित जी मिक्सचर ऑफ कल्चर आपल्याला जे बघतो आपण ते याच्यामध्ये बघायला मिळतं. दे राईट अबाउट लँग्वेज, रेस, वर्ल्ड ऑफ डेस्परेट पीपल. आणि मग त्या लोकांनी जे काही लिहिलं, मग ते भाषेविषयी लिहिलं, रेस विषयी लिहिलं, वर्ल्ड ऑफ डेस्परेट पीपलविषयी लिहिलं, अविचारी लोकांच्या संदर्भात लिहिलं, ते आयसोलेशन, रूटलेसनेस अँड डिस्प्लेसमेंटबद्दल लिहिलं. आणि म्हणून शी साइट्स द एक्झाम्पल ऑफ मायकल अंडते अँड हिज कॅरेक्टर्स हु आर इंटरनॅशनल बास्टर्ड्स. बट इंडियन रायटर्स हॅव द मिक्स्ड हेरिटेज. पण भारतीय रायटर्स जे आहेत त्यांच्याकडे मिक्स हेरिटेज आहे, एक मोठा वारसा आहे. मग पंजाबचं वेगळं आहे, मराठी वेगळं आहे, गुजरातचं वेगळं आहे. या सगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यांना पटवून देण्यासाठी हे इंग्लिशमध्ये जर त्यांनी हे पटवून दिलं तर लवकर पटवू शकेल. आणि हा एक जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागतो आहे की इंडियन्स रायटर्स हॅव दी मिक्स हेरिटेज. आणि जे वेस्टर्नमध्ये लिहित होते किंवा फेम म्हणा किंवा काही गोष्टी ज्या लेखक लिहू पाहत होते तर इन मॉडर्निस्ट मोड. पण तोच प्रॉब्लेम जर इंडियन रायटरच्या बाबतीत बघितला तर इंडियन रायटर्स हॅव मिक्स्ड हेरिटेज. आणि म्हणून लेखिका म्हणते की जर एखादा इंडियन रायटर आहे त्याची जी हेरिटेज आहे, त्याचा वारसा आहे किंवा त्याच्याकडे जे पॉईंट्स आहेत किंवा त्याची जी थीम असेल किंवा त्याचे जे सब्जेक्ट्स असतील हे वेगवेगळे प्रकारचे असतील आणि त्यांचे लिखाणाचे प्रकार किंवा त्यांच्या लिखाणाची शैली किंवा त्यांचे टॉपिक्स, त्यांचे सब्जेक्ट, त्यांचे थीम ह्या इंग्लिशमध्ये आले पाहिजेत की जे ॲक्च्युअलीमध्ये आले पाहिजेत. पुढे जाऊन ती असं म्हणते की the some of the older generation of Mulkraj Anand, Raja Rao and Narayan, it means R.K. Narayan, with that of the younger group of writers like Upamanyu Chatterjee, Shashi Tharoor, Amitava Ghosh and Vikram Seth
while the former attempted to come out of their rooted Indianness and place the country's culture on a global platform. म्हणजे एकीकडे त्या असं म्हणतात की जुन्या लेखकांचा जो ग्रुप आहे, मग त्या उपमन्यू चटर्जी असतील, शशी थरूर असतील, अमिताभ घोष असेल किंवा विक्रम सेठ असतील, या लेखकांनी इंडियन कल्चर आहे ते कल्चर ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न केला. अँड हॅव्हिंग अ न्यू आयडेंटिटी दॅट वॉज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम द कॉलोनियलिस्ट इम्पोजिशन. द लॅटर हॅव ट्रायड मोर अँड मोर टू बी रूटेड टू आवर इंडियननेस अँड ओविंग टू द प्रेशर ऑफ द इंटरनॅशनल मार्केट. त्यांनी त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि ती ओळख एक इंडियननेस म्हणून किंवा त्यांची स्वतःची परंपरा, राष्ट्राची कल्चर त्यांना त्याच्यामध्ये मांडलं. कॉन्सिक्वेंटली इट हॅज गिवन राईज टू नोशन दॅट इंग्लिश इज द ओनली लँग्वेज इन इंडिया which is used for literary activities and intellectual discussion, and the other languages seems to have taken a backseat or have totally lost the importance. पण इट हॅज गिव्स टू राईज नोशन दॅट इंग्लिश, आणि याच्यामुळे इंग्लिश ही भाषा एक प्रकारे भारतामध्ये एक इंटेलेक्च्युअल लोकांची किंवा जरी जे लिखाण करणारे होते ते जरी इंग्लिशमध्ये बोलत असले तरी ते बोलताना आपल्या मित्राबरोबर, आपल्या रिलेटिव्सबरोबर बोलताना हे इंग्लिशमध्ये बोलत नाही, तर ते त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्येच बोलतात. आणि इंग्लिश ही लँग्वेज जणू काही एक प्रकारे ज्याला म्हणतो आपण इंटेलेक्च्युअल किंवा फक्त प्रादेशिक किंवा प्रशासकीय भाषेसाठीच वापरली किंवा प्रशासकीय चर्चेसाठीच वापरली जाऊ लागली. आणि दिस इज बिकॉज ऑफ चेंजिंग सोशल डायमेन्शन. आणि एक प्रकारे तो जो सामाजिक डायमेन्शन आहे तो एक प्रकारे चेंज झाला. पण लेखिका या ठिकाणी असं म्हणते की अँड दी अदर लँग्वेजेस, भारताच्या ज्या इतर लँग्वेजेस सीम्स टू हॅव टेकन बॅकसीट ऑर हॅव टोटली लॉस्ट देअर इम्पॉर्टन्स. आणि या सगळ्यामुळे भारतातल्या ज्या इतर भाषा आहेत त्या जणू काही पाठीमागे आलेल्या आहेत आणि त्यांचं महत्त्व देखील कमी झालेले आहे. दिस इज बिकॉज ऑफ चेंजिंग सोशल डायमेन्शन. जो एक सामाजिक डायमेन्शन इंग्लिशच्या येण्यामुळं चेंज झाला आणि मग प्रादेशिक ज्या भाषा आहेत त्या भाषा देखील एक बॅकसीटला आलेल्या आहेत किंवा त्यांचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे. द कॉस्मोपॉलिटन यूथ इन अ ग्लोबलाइज ॲटमॉस्फिअर, जे एक विशाल दृष्टिकोनाचे जे यूथ आहेत किंवा लेखक आहेत त्यांनी ग्लोबलाइज ॲटमॉस्फिअरमध्ये ते जेव्हा राहायला लागले, फाइंड इट डिफिकल्ट टू रिलेट विथ द भाषा रायटर्स बिकॉज देअर ओन लाईफस्टाईल आयदर adhere to privileged upbringing of the Indian English novelist, or they aspire to such privilege and elitism. Thus the changing social dynamics forms an integral part in the shaping of our new literary ideals and approaches. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो की एक जो कॉस्मोपॉलिटन यूथ आहे तो जो जागतिक वातावरणामध्ये किंवा जागतिक वातावरणामध्ये जेव्हा राहतो तेव्हा त्याला काही डिफिकल्टीज येतात, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करताना ती असं म्हणते की इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ अपवर्ड क्लास, आयदर अपवर्ड सोशल मोबॅलिटी, बट इंग्लिश इज जनरली स्पोकन इन अप्पर मिडल क्लास होम्स, बट दीज पीपल इमिटेट द वेस्टर्न मॉडेल ऑफ बिहेवियर. आणि मग हे लोक जे वेस्टर्न मॉडेल आहे त्या सगळ्या गोष्टींचं कॉपी करू पाहतात. आणि मग दी अदर लँग्वेजेस ऑफ इंडिया सीम्स टू लाईक केम बॅक टू बॅक सीट्स अँड लॉस्ट देअर इम्पॉर्टन्स. सो शी मेक्स इट व्हेरी क्लिअर दॅट जेन्युइन रायटर्स डू नॉट हॅव एनी सेट मॉडेल्स. जे जेन्युइन रायटर्स आहेत त्यांच्याकडे काय असं मॉडेल्स ठरलेलं नसतं. ते रिफ्यूज टू ॲक्सेप्ट एनी मॉडेल. जे फॉरेनचे मॉडेल्स आहेत किंवा इतर जे मॉडेल्स आहेत ते नाकारतायत. कॉर्पोरेट मल्टीनॅशनल पब्लिशिंग कंपनीज अँड मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन्स डिटरमाइन द फिक्शनल स्टँडर्ड. आता जे
कॉर्पोरेट म्हणा किंवा पैसे कमवण्याच्या उद्देशानं ज्या काही संस्था आहेत किंवा काय आहेत आणखीन, तर त्यांचे काही ठरलेले स्टँडर्ड आहेत, फिक्शनल स्टँडर्ड आहेत किंवा त्यांचं एक ठरलेलं ढाचा आहे. दे डू नॉट ऑलवेज सक्सीड इन कंट्रोलिंग अँड डायरेक्टिंग इंडियन लिटररी प्रोडक्ट्स. विक्रम सेट्स अ सुटेबल बॉय इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इट. आणि मग जे इंडियन लेखक आहेत, ज्या इंडियन लेखकांनी त्या फक्त पैसे कमावण्याच्या उद्देशानं न लिहिता एक स्वतःची ओळख जगाच्या मार्केटमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली, अशा लेखकांपैकी विक्रम सेट्स अ सुटेबल बॉय इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इट. नाउ वी विल कन्क्लूड द होल एसेज दॅट nowadays the words like marginality, मागासलेपण ज्याला आपण म्हणतो, अँड हायब्रिडिटी, एक संक्रमित किंवा एकत्रित दोन कल्चर एकत्रित येणं म्हणा किंवा दोन गोष्टी एकत्रित येणं म्हणा, द मार्जिनॅलिटी अँड हायब्रिडिटी हॅव बिकम इररिलेव्हंट इन इंडियन लँग्वेजेस. इंडियन रायटर्स आर नॉट ॲट ऑल कंडिशन बाय द प्रेशर्स ऑफ ग्लोबल मार्केट्स. इंडियन रायटर्स जे आहेत दे आर नॉट ॲट ऑल कंडिशन, त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या प्रेशर्सखाली येणारे लेखक जगाच्या प्रेशर्सखाली येणारे लेखक नाही आहेत. दे आर अनएफेक्टेड बाय द बर्डन ऑफ अदरनेस. दे हॅव ऑलरेडी एस्टॅब्लिश देअर ओन इंडिव्हिज्युअलिटी. त्यांनी ऑलरेडी स्वतःची एक स्वतंत्र ओळख, त्यांच्या साहित्याची, त्यांच्या इतिहासाची, त्यांच्या परंपरेची एक स्वतंत्र लिखाणाची एक वेगळी ओळख एस्टॅब्लिश केलेली आहे. शी हॅज सायटेड सम नेम्स लाईक सलमान रश्दी, विक्रम सेठ, अमिताव घोष, हू हॅव गिवन new direction to Indian writing in English. So guys, that's all about the Anxiety of Indianness, which was written by the Meenakshi Mukherjee. So stay tuned, English literature in Marathi.